ಒತ್ತಡದಿಂದ ಮುಕ್ತವಾಗಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೀರಾ? ನೀವು ದೈನಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಹುಡುಕುತ್ತಿದ್ದೀರಾ? ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಕಾರಾತ್ಮಕತೆಯಿಂದ ತುಂಬಲು ಬಯಸುತ್ತೀರಾ? ಹಾಗಾದರೆ ನಮ್ಮ ಬಳಿ ಇದೆ ಈ ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಸಂತೋಷದಿಂದ ತುಂಬಿದ ಜೀವನವನ್ನು ಜೀವಿಸಲು ನಮ್ಮ 9 ದಿನಗಳ ಸಂತೋಷದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ. ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಪೂನಂ ಅಕ್ಕನವರು ಇವರು ಒತ್ತಡ ಮುಕ್ತಿಯಲ್ಲಿ ತಜ್ಞರು. ನಿಮ್ಮ ಜೀವನದಿಂದ ಚಿಂತೆಯನ್ನು, ದೈಹಿಕ ಮತ್ತು ಮಾನಸಿಕ ಒತ್ತಡವನ್ನು ದೂರ ಮಾಡುವ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ನೀಡಲಿದ್ದಾರೆ. ತಾರೀಖುಗಳನ್ನು ನೆನಪಿಡಿ: 10 ಡಿಸೆಂಬರ್ 2024 18 ಡಿಸೆಂಬರ್ 2024 ನೀವು ಇಚ್ಛಿಸುವ ಸಮಯವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ. ಬೆಳಗ್ಗೆ 6:30 8 ಗಂಟೆ ಅಥವಾ ಸಾಯಂಕಾಲ 6:30 8 ಗಂಟೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸ್ಥಳ: ಪ್ರಜಾಪಿತ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಈಶ್ವರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ, ಪವಿತ್ರವನ, ವಿಜಯಪುರ ರೋಡ್, ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಲ್ ಹತ್ತಿರ, ಜಮಖಂಡಿ. ಒತ್ತಡ ಮುಕ್ತ ಜೀವನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ. ಜೀವನದ ಸಂತೋಷಗಳ ಮೇಲೆ ಹಕ್ಕು ನಮ್ಮದೇ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 9480140833 ಅಥವಾ 9008818099. ಓಂ ಶಾಂತಿ. मैं जब एग्ज़ाम देने जाती थी तो मेरी मम्मा ने मुझे बोला था कि एग्ज़ाम स्टार्ट करने से पहले 1 या 2 मिनट का मेडिटेशन करना. मेडिटेशन का मतलब ये नहीं होता कि हम कुछ सोच नहीं रहे हैं, वो तो पॉसिबल ही नहीं है. उसका मतलब ये होता है हम सही चीज़ें सोच रहे हैं, हम अपने थॉट्स को एक डायरेक्शन दे रहे हैं. तो मैं एग्ज़ाम से पहले 1-2 मिनट के मेडिटेशन में क्या बोलती थी, और जो मेरी मॉम ने मुझे सिखाया था, जो ब्रह्म कुमारीज़ में बहुत टाइम से हैं, आई थिंक जब मैं 8 या 10 साल की थी तब से वो ब्रह्म कुमारीज़ में हैं, और उन्होंने तब से हमें मेडिटेशन कोर्स वो सब कराया हुआ था. तो उन्होंने बोला कि एग्ज़ाम से पहले ये सोचना, आई एम अ हेल्दी सोल, मुझे कुछ भी नहीं हुआ है, मेरा कंसंट्रेशन लेवल 100% है, मैंने सब कुछ पढ़ा है, मुझे सब कुछ आता है, जो मुझे नहीं आता वो किसी को भी नहीं आता है, और ये 3 घंटे में मैं जो भी लिखूंगी सब सही ही लिखूंगी और सब कुछ बहुत अच्छा होगा. आई हैव ऑल द पावर्स, आई हैव ऑल द रिक्वायर्ड नॉलेज रिक्वायर्ड फॉर द एग्ज़ाम.